जिजाऊच्या बुलढाणा जिल्ह्यातून ताटे सरकार बोलतो। 6 जून राज्याभिषेक सोहळा रायगड लाखो पब्लिक तिथे येते। तिथं आमचे पहिले 32 मन सिंहासन म्हणजे 1280 किलो सोन्याचे सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांचे होते। माझी अशी मागणी आहे की तिथं छत्रपती शिवाजी सिंहासन तिथं 32 मन सिंहासन बांधण्यात यावे आणि त्याच्याकरता जी पहिली पावती लागणार आहे, पहिली पावती मी 5 किलो 1 ग्रॅम सोने माझ्याकडे देणार आहे। आणि मग बाकी इतर ग्रामपंचायत झाले, आमदार, खासदार, मिनिस्टर, मंत्री, इतर लोक आगी गरीब समाज आमचा इतर समाज सगळ्या समाजांचा जमा केला आपण तर 32 मन सिंहासन नाही तर 50 मन सिंहासन तिथं बनू शकते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेव्हा 17 मध्ये आमचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बनला होता तर पुतळा जेव्हा बनतो हे सामाजिक वर्गणीतून बनतो आणि 17 मध्ये जेव्हा मी 1,51,000 रुपये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी पुतळा बनला तर मी दिले होते। आणि असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळे प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, भारतामध्ये प्रत्येक शहरामध्ये बनला पाहिजे। कारण छत्रपती शिवाजी महाराज आपला अभिमान पाहिजे। आपल्या आया बहिणीचे अब्रू वाचवणारे एक छत्रपती शिवाजी महाराज होते की त्यांनी आपल्या आया बहिणीची अब्रू वाचवली। इतका मोठा त्याग छत्रपती शिवाजी महाराज गेला असे कोणीही करू शकत नाही जगामध्ये। छत्रपती शिवाजी महाराज एक राजे, जगातले असे एक राजे आहे की तसा आजपर्यंत कोणीही कार्य करू शकले नाही राजे। आणि त्या ठिकाणी सिंहासन बांधण्यात यावे आणि तिथं समिती नेमण्यात यावी अशी मागणी मी तिथं करीत आहे। आणि माझ्या कोणत्याही गोष्टीचा काही राज दोम नाहीये। ज्यांनी बांधावे त्यांनी बांधावे, कोणी बांधावे असं माझा काही उद्देश नाही की मला घ्या, मला माझा काही संबंध नाही। पण मी माझ्या सिंहासन राजा सिंहासनाकरता मी 5 किलो 1 ग्रॅम सोनं तिथे देणार आहे। धन्यवाद। अति महत्वाच्या ठिकाणी ते उभे आहोत। आपल्या राजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 आपल्या राजांचा राज्याभिषेक व्हायचा। तिथे 6000 पब्लिक उपस्थित राहायचंय। आपले राजे शेरकाई देवीला भवानी देवीला वंदन करून, शेरकाई देवीला वंदन करून समोरचा गेट पाहायला भेटतो, त्या गेटमधून आतमध्ये एंट्री करतात। आपल्या राजांची पहिली नजर ही 32 मनाच्या सिंहासनावर पडते। आपल्या राजांचा हा 32 मनाचा सिंहासन होता। 1 मन म्हणजे 40 किलो असा 1280 किलोचा हा सिंहासन होता। आपल्या राजांची दुसरी नजर ही भाऊसाहेबांवर पडते आणि तिसरी नजर जे वीर मावले होते त्यांच्यावर पडते। आपले वीर मावले हे आपल्या राजांच्या राजसभेमध्ये त्यांना दिसत नव्हते, तेव्हा राजांचं अंतःकरण भरून आलं की आपले जे स्वराज्य हिंदवी स्वराज्य उभं केलं ते आपले वीर मावले आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही, त्यांचं अंतःकरण भरून आलं। तेव्हा त्या 3 पायऱ्या चढताना आपल्या भारत सिंहासनाच्या ते 3 पायऱ्या आऊसाहेबांना नक्कीच बोलले, हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो तो आपला तानाजी मालुसरे। हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो मुरारबाजी। आणि आपले राजे सिंहासनावरती आरूढ होतात, आपले राजेवर आरूढ होतात। आपल्या राजांचा गागाभट्टावालेने अभिषेक केला, त्यांचा अभिषेक केला। 21 तोफ्यांची सलामी दिली, नगाऱ्यावरती नगारे चौघडे वाजले आणि ह्या दरबारामध्ये एक घोष असा होतो, महाराज प्रौढ प्रताप पुरंदर छत्री व कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्री श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय। घोषणा झाली। आपले महाराज सिंहासनाच्या वर गादीवर जाऊन बोलले, आपले महाराज सिंहासनातून काय बोलले ते नगरखान्यापर्यंत आवाज जायचा। नगरखान्यातून कुणी कुजबुज केली तरी सिंहासनापर्यंत आवाज जायचा। तिथे 6000 प्रजा बसलेली, ह्याच्यावरती पैठणी कापडे आणि मशालेने आपल्या राजांचा राजदरबार हा सजला होता। महाराज इथे 6000 प्रजा बसलेली। पूर्वी काळात लाईट माईक ह्याची सिस्टीम काही नव्हती।